को 100% स्पेक्ट कर रहा है, ठीक है। अब हमारे इधर पे एक और केस आया था घाटला में। घाटला से तो बहुत सारे लोग आए इधर से, है ना। घाटला में जो वो केस आया था हमारा, वो किधर से आया था? ऊर्जा ट्रस्ट है, पता है आप लोगों को? कौन आया घाटला से? तुम्हाला माहिती आहे ऊर्जा म्हणून ट्रस्ट आहे, डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस भरती करतात तिकडे. ॲड्रेस सांगा सिस्टर कुठं होतं घाटलामध्ये ऊर्जा ट्रस्ट? त्यांना सांग ना, तिकडचे आहेत का? आतुरपाट माहिती आहे ना, तिथे एक बंगलो आहे ऊर्जा म्हणून, तिथे डोमेस्टिक व्हायलन्सचे लोकांना हे करतात. हा तर ती एक पप्पाला आहे ती माहिती आहे, अतुरपाटची नाही. तर अतुरपाटला एक लेडी आली होती हरियाणामधून आणि तिला बच्चू सोबत आली होती. तिच्या बच्चूला हे होतं, पॉझिटिव्ह होतं बरोबर, आणि ती तिथेच राहिली आणि बाकीचे बच्चू आहेत तिकडे पण पसरलं गेला. मग असं पसरतं ते फास्ट, ठीक आहे. तो 2 केस पॉझिटिव्ह आलं तिकडे. अजून एक घाटलामध्ये आलं होतं, कुठलं सिस्टर? मुक्तीनगर. मग घाटलामध्ये खूप सारे केसेस आहेत. मग माझं काय आहे की थोडंसं आपण हे करू, आता हेल्थ पोस्टच्या लोकांना जरा हेल्प करूया की अनवॅक्सिनेटेड बच्चू जे काही आहेत, आपण पण एक सर्वे केलं होतं, त्यामध्ये आपल्याला काही 17 बच्चू अनवॅक्सिनेटेड आढळले. मग ते जास्त आहेत, त्यापैकी एकाच बच्चूला पण झालं की मग सगळ्या बच्चूला पसरतात, ठीक आहे. मग तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की थोडंसं तुम्ही सहकार्य करा. अजून कुठे एक पॉझिटिव्ह केस आलेला हा एक शोर्यामधून एक आलाय. लोकल इन्फ्लुएन्सर्स म्हणजे आपलं जे काय आहे मतलब तुमचं आणि जरा बिटवीन द हेल्थ डिपार्टमेंट अँड बिटवीन कम्युनिटी यू ऑल आर देअर. तुम्ही जर समजवायचा प्रयत्न केला तर ते समजणार की 9 महिना आणि 16 महिन्याचं टीका घेतलेलं किती महत्त्वाचं आहे. सो नक्की तर आम्ही बऱ्यापैकी आम्ही ज्या ज्या विभागामध्ये राहतो त्या विभागामध्ये सुद्धा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने ही जी बातमी आहे आज जे तुम्ही आम्हाला सांगताय ती एक आम्ही हे करू शकतो, सांगू शकतो सर्वांना. परंतु आज आपल्या सर्वांना माहिती आहे की काल रविवार होता, आज मला वाटतं काल रविवार होता, सोमवार आहे. तर कालच आमच्या सोसायटीमध्ये महानगरपालिकेची एक गाडी आली आणि ती ज्या लोकांनी जे काही टॅक्सेस असतात ती भरले नव्हते, आता मार्क एंडिंग आहे कदाचित, आणि एक अवेअरनेस साठी ती गाडी फिरत होती. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो खरोखरच बच्चूसाठी, लहान मुलांसाठी जर गंभीर आजार आहे आणि आरोग्य विभाग, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग खरोखर तेवढं गंभीर आहे, तर त्यांनी आम्ही तर सांगू, परंतु दुसरं असं की महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा एक छोटी रिक्षा असेल, 4 चाकी गाडी असेल, किंवा आपण आपल्या महानगरपालिका जो आहे एमआरच्या माध्यमातून कुठची गाडी फिरत होती तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा काही एखादी रेकॉर्डिंग 2-3 भाषांमध्ये करता येईल का. आणि अजून परिसरामध्ये जे रोड असतात, मग घाटला असेल, सिद्धार्थ कॉलनी असेल, गारमुंगर असेल, चेंबूर कॅम्प असेल, म्हणजे ज्या ज्या मार्केटिंग एरिया आणि जो मधला रहदारीचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती कुठल्या ना कुठल्या कामासाठी महिला सतत ये जा करत असतात किंवा घरातली मुलं मंडळी ये जा करत असतात. तर हे जरी कानावरती पडलं ना, महानगरपालिका जर सांगते, महानगरपालिकेचा एक सिंबल महानगरपालिका सांगते म्हणून आपण 2 मिनिटं थांबू सुद्धा, इतर कोणी सांगण्यापेक्षा महानगरपालिका सांगते म्हणजेच काहीतरी गंभीर असेल आणि आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बाबा पुढे त्याला असं हे होऊ नये, कुठला रोगराई होऊ नये, आजार होऊ नये, हे चांगल्यासाठी आपल्याला सांगतात. आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर 2 मिनिटांसाठी कुठल्या तरी एखाद्या चौकामध्ये स्पॉट असं ठरवले आणि त्यासाठी जर आपली एखादी जर योजना असेल तर ती पण एक पडताळून बघण्यास काय हरकत नाही, बरोबर की नाही. आणि हे 2-3 भाषांमध्ये जर गेलं तर एक बेटर आहे, असं एक सजेशन म्हणून एक सजेशन सुचवतो. व्हेरी गुड सजेशन ऍक्च्युअली, गुड सजेशन. त्या पल्स पोलिओला वगैरे आपण माहिती करतो ना, हा कशाचा रुटीन इम्युनायझेशन प्रोग्राम आहे म्हणून. पण आता तुम्ही जे सांगितलं की आता थांबल्याने आपण घेतोय, सो इट्स अ व्हेरी गुड सजेशन. विल ऑल्सो वर्क फ्रॉम आवर साइड.
क्लासचे रेग्युलर होते आणि आम्ही वॉशरूम व्हिजिट करतो तरी ते ऐकत नव्हते. तर मी तिथे आयडेंटिफाय केलं की मुकुंदनगरच्या जवळच मस्जिद आहे. आता मस्जिदला लेडीजला तर तिथे अलाउड नाही आहे. तर आमचे जे इन्फ्लुएन्सर आहे 4-5 सर, मी त्यांच्याशी भेटली, त्यांना प्रॉब्लेम सांगितला की तिकडची लोकं नाही ऐकत आहेत. मग त्यांनी बोलले ठीक आहे मी तुम्हाला हेल्प करतो, पण कशा पद्धती आपण स्ट्रॅटेजी प्लॅन करूया. तर मी त्यांना बोलले की लोक फ्रायडेला नमाज पडायला तर तिथे राहतातच, तर मी तिथे राहू नाही शकत, पण तुम्ही तिकडे जाऊन काही तिथे त्यांना सांगता येईल का. मग ते बोलले की ठीक आहे मी सांगतो म्हणून. मग मी त्यांना एक बयान दिलेला की म्हणजे बोलायला सांगलं की हे सांगायला. मग त्यांनी काय केलं की ते बयान बोलण्याशी डिस्कस करताना बोलले की हे बयान आपण ह्या फ्रायडेच्या आजच्या दिवशी हे बोलूया. आणि तशा प्रकारे त्या दिवशी जे बोलायला होते जेव्हा सगळे नमाज पडायला आले तेव्हा त्यांनी ते बयान तिथे रीड केलं की वॅक्सिनेशन किती इम्पॉर्टंट आहे आपल्या मुलांसाठी आणि आई वडिलांची दोघांची जिम्मेदारी ती वॅक्सिन देण्यासाठी. तर ते बयान झाल्यानंतर जे रेफ्युजर्स केसेस ते थोडे कमी झाले तिथे. व्हेरी नाईस. गुड. हे तर आहेच, म्हणजे खूप फरक पडतो. तर आय हॅव सीन एका एरियामध्ये आउटलेट होता आणि तरी लोक म्हणजे आफ्टर कॉलिंग मल्टिपल टाइम्स लोक येत नव्हते. आणि तेव्हा मी जवळच्या मस्जिदला गेलो आणि त्यांना सांगितलं, रिक्वेस्ट केली की सर असं असं आहे आणि इतने सारे बच्चे हैं जो वैक्सीन लेना बाकी है, तो आप सिर्फ थोड़ा बताएंगे क्या. आणि त्यांनी तिकडे 5 सेशन लावलेले. त्यांनी जे सरांनी जे अनाउन्स केलं की डॉक्टर खान के दवाखाने में आप लेके आ जाइए. आणि खरंच 2 मिनिटात तिकडे लाईन लागली. म्हणजे खूप त्यांना ज्याच्यावर विश्वास असतो ना डेफिनेटली त्यांनी जर इंटरव्ह्यू केला तर खूप मोठा फरक पडतो. आणि मुकुंदनगर आय नो इट्स एरिया जिथे रिफ्युजल्स आहे, म्हणजे ते हेजिटेट करतात. एक वॅक्सिन घेऊन आपण जर सोडलं ना तर त्याचा इफेक्ट होत नाही. कारण एक असते प्रायमरी डोस, एक असते बूस्टर डोस. प्रायमरी डोस म्हणजे काय, रोगप्रतिकारक शक्ती थोडी थोडी आली आणि बूस्टर दिलं की रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग काय काय लोक काय करतात, 1-1.5 महिन्याचं 2.5 महिन्याचं देतात आणि त्याच्यानंतर सोडून देतात. मग ते बूस्टर डोस आहे तेच घेत नाही किंवा 9 महिन्याचा मिझल्सचा डोस घेत नाही. त्यापर्यंत घेतात, व्यवस्थित नंतर विसरून जातात. तर हे आप नहीं, आप लोग एयरपोर्ट वाले नहीं, आलू वगैरह में चल रहा है. बराबर. और बहुत सारे जैसा कि वैक्सीन पोलियो के बारे में भी बहुत सारे पीरियड्स जो आता है लेडीज को, उसके अंदर दर महीना आता है ना एक साइकिल रहता है कि ये दिन को ये दिन को, तो उसके अंदर अपसेट हो जाता है. क्या होता है कि मेंस्ट्रुअल इरेगुलरिटी बोलते हैं उसको, कि जिस दिन डेट को आना है उस दिन नहीं आ रहा है और ब्लीडिंग हो सकता है बिटवीन पीरियड्स. ठीक है, तो ये सब सिम्टम्स क्या है, ये बहुत रेगुलर है. समझे कि अपने घर में लेडीज लोग हैं, हमको पता रहता है कि ये कॉमन है कंप्लेन. ठीक है, तो हमको ये नहीं समझना है कि भाई ये एचपीवी इन्फेक्शन भी हो सकता है. समझ रहे हैं? ओके, सो ये 2 हो गए सिम्टम. सिम्टम समझते हैं ना आप लोग, क्या है सिम्टम? सिम्टम क्या होता है? लक्षण. ठीक है, अब सेकेंड सवाल है कि लेडीज को ही क्यों ले रहे हैं हम. हाँ, ये कैंसर होता है आदमियों में भी और गर्ल्स में भी. उसके 2 कारण हैं कि लेडीज में क्यों दे रहे हैं.